सोनेरी क्षणात धावून निघाली, आली दिवाळी आली दिवाळी. फुलांची रास, चंदनाचा सुवास, दारात रांगोळी, आली दिवाळी आली दिवाळी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिवाळीचा आनंद भरून राहिला आहे. घराघरात प्रकाशाचं पर्व सुरू झालं आहे. त्याला कारण हे माझ्या समोरचं जोंधळ्याच्या आणि उसाच्या शेतात बांधलेलं घर आणि त्या घरातल्या व्यक्ती, त्यांच्यामुळंच आज तुमच्या घरात आनंदाची दिवाळी साजरी होते. बघूया ते घर. नमस्कार प्रेक्षको, मी आलोय कोल्हापूरला, कागल तालुक्यात उंदरवाडी नावाच्या अतिशय छोट्या गावात, ज्या गावात शेतं तरळलेली आहेत. आणि या इथं मी ज्या घरात आलोय त्या घराचा मालक, त्या घराचा कर्ता पुरुष आहे अशोक पाटील. अशोक पाटील आत्ता इथं दिवाळीचा आनंद साजरा करायला या सगळ्या कुटुंबियांसमवेत नाही आहेत. याचं कारण ते भारत पाक सीमेवरच्या कुठल्या तरी चौकीत जीवाची बाजी लावून आपल्या सीमेचं रक्षण करतायत, किंबहुना ते तिकडे डोळ्यात तेल घालून रक्षण करतायत. म्हणूनच आपण सर्वजण ही दिवाळी साजरी करतोय. भारत पाक सीमेवरच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आज या दिवाळीला एकाही सैन्य दलातल्या अधिकाऱ्याला, जवानाला सुट्टी मिळालेली नाही, किंबहुना प्रत्येकाची रजा रद्द करण्यात आली आहे. आणि म्हणूनच ते आज दिवाळीचा आनंद कुटुंबीयसुद्धा त्यांना अत्यंत मिस करतायत. आणि म्हणूनच झी 24 तास एक अभिनव उपक्रम घेऊन आला आहे, तो म्हणजे आपला सैनिक आपली दिवाळी. या उपक्रमाअंतर्गत आम्ही अशा सैनिकांच्या घरी जाणार आहोत. त्यांच्या घरी दिवाळी आनंदानं साजरी करण्याकरता वातावरण निर्माण करणार आहोत. आपण आलो आहोत अशोक पाटील यांच्या घरी. अशोक पाटील यांच्या पत्नीपासून सुरुवात करूया. आपलं नाव? वंदना अशोक पाटील. काय आज दिवाळीचा दिवस आहे आणि आपले पती तिथं कुठेतरी पार काश्मीरमध्ये, कारगिलमध्ये किंवा सियाचीनमध्ये कुठेतरी आहेत. काय वाटतंय? सर, आज दिवाळी असली तरी मला माझ्या जीवाला खंत वाढते आणि देशासाठी ते आज लढत आहेत याचा मला गर्व आहे मोठा. असे किती दिवाळी गेल्या की जेव्हा ते घरी आलेले नाही आहेत? सर, आज माझ्या लग्नाला अगदी 12 वर्ष झालेले आहेत आणि या 12 वर्षामध्ये मी त्यांच्यासोबत 4 वर्ष होते आणि उरलेली 8 वर्ष मी त्यांच्यापासून एकटी आहे. 8 वर्षातल्या एकाही दिवाळी दसऱ्याला हा भारत मातेचा वीर सुपुत्र घरी आपल्या कच्च्या बच्चांसमेत इतक्या गोड नातेवाईकांच्यात आलेला नाही? सर, ते आलेले नाहीत कारण ते देशासाठी रक्षण करतात आणि ते सीमेवर लढत आहेत. त्यामुळे त्यांना, आणि आज जर बघितलं तर उरी हल्ला जो झालेला आहे त्यामुळे सीमेवर अगदी तणाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामुळे आज आम्हाला इथं एकटी दिवाळी साजरी करावी लागली आहे. आपल्याबरोबर कोण आहेत त्यांची जरा ओळख करून देता? ही माझी मुलगी अवंतिका अशोक पाटील. कितवीत आहेस बेटा? 6वी. 6वीत. आज दिवाळीला तुझे बाबा घरी नाही आहेत. बाबा कुठेतरी सीमेवर पाकिस्तानच्या समोर, त्यांच्या सैनिकांसमोर निधड्या छातीनं उभे आहेत. काय वाटतं? मला बाबांच्यावर गर्व वाटतो खूप. त्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या मित्रांना व सैनिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाव काय तुझं बेटा? अनुप अशोक पाटील. कितवीत आहेस? 4थी. कुठल्या शाळेत जातोस? विद्या मंदिर उंदरवाडी. आज या दिवाळीला तुझे बाबा इथे नाही आहेत. बाबा कुठेतरी सीमेवर रात्री पहारा देत आहेत, दिवसा पहारा देत आहेत. काय सांगशील? पप्पांची मला खूप आठवण येते. पप्पांनी लाख लाख. आतापर्यंत अशा किती दिवाळीला पप्पा घरी आले होते रे? एकदा पण नाही. एकदा पण नाही. ताई, किती वेळा बाबा घरी आले होते? एकदा पण नाही. एकाही दिवाळीला घरी आले नव्हते. प्रेक्षको, आपण पाहताय ज्यांच्यामुळं तुम्ही आम्ही सगळेजण सुखाने दिवाळी साजरी करतोय, त्या घरातले वडील आपल्या मुलांसोबत एकाही दिवाळीला घरी नव्हते. असं असतं भारतीय सैनिकाचं जीवन. आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आहेत. मारूया त्यांच्याशी गप्पा. आई, आपलं नाव? इंदुबाई विष्णू पाटील. किती वर्ष झाली आपले चिरंजीव दिवाळीला इकडे आले नाहीत? दिवाळी नाहीच, 2दा का 3दा आले ते. किती वर्ष झाली त्याला? 4-5 वर्ष झाली की. 4-5 वर्षात एकदाही आले नाहीत. काय वाटतं आज त्यांच्या विना ह्या दिवाळीच्या सणाच्या वेळेला?
अभिमान वाटते त्याचा खरं आता वाटते काय मग असता येत आनंदात तर आनंद वाटतोय आम्हाला. पण आज ते तुमच्या बरोबर नाहीत. बरं नाही म्हणायला आम्ही होते वाईट त्यांची आठवण येते कधी? कायम कधी काय बातमी बघायला आलं की रोजच्याला आठवण आहेच की. आज भारत पाक सीमेवर अतिशय तणावाची परिस्थिती आहे. क्षणाक्षणाला परिस्थिती गंभीर होती आहे. अशा वेळेला इकडे दिवाळी साजरी होताना तुम्हाला काय वाटतंय? वाईट वाटते आम्हाला. त्यांचं तिथं कोणीच नाही आहे मुलग्याच्या. एकटे आहेत ते तिकडे? एकटे आहेत. हो ना, आम्ही इथं आनंदात. असं वाटतं का की आपल्या मुलांनी सैन्य दलात जायला नको होतं? नाही ज्या वक्ताला जागाला घालविल्यात मला जाऊ नको आता कसं म्हणून झालं. तुम्हाला अभिमान वाटतो? होय क्या बात है. शपथगिरी झाली तर आमचा नाव म्हणून आम्ही सांगितले. अरे वा, क्या बात है, क्या बात है. आपलं नाव? मी सुप्रिया संतोष पटाडे, राहणार खडकेवाडा. मी त्यांची बहीण. राखी पौर्णिमेला कधी ते घरी आले होते का? कधीच नाही. मी त्यांना खूप मिस केलं. त्यांची आठवण येत होती. दिवाळीला सुद्धा मिस करत आहे. कधी भाऊबीजेला आले होते आजपर्यंत? कधीच नाही. एकही भाऊबीजेला नाही? कधीच नाही. परंतु मला त्यांचा अभिमान आहे, कारण ते सैन्यात भरती झाले, देशासाठी काहीतरी करत आहेत. मी तुमच्या भावना ताई समजू शकतो. ताई तुमचं नाव? मी उषा पाटील, अशोक पाटील यांची बहीण. काय करता आपण? मी आता BSc कंप्लीट झाली, ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, आता घरीच असते. आज घराघरात दिवाळी साजरी होते. भाऊबीज आहे, पाडवा आहे, लक्ष्मीपूजन आहे. आपले दादा घरी नाही आहेत. दादा घर नाही त्याची खंत आहे, पण तेवढाच अभिमान आहे त्याच्याबद्दल की तो आमच्यासाठी लढतोय, तिथं या देशवासींसाठी लढतोय, याचा खूप गर्व आहे आम्हाला. हे सगळं बोलताना तुमचा कंठ दाटून आला आणि डोळ्याच्या कडा पाणावल्यात ताई. तो एकटे नाही आहे, त्याची उणीव भासते मला. उणीव भासते. ताई आपलं नाव? मी सुवर्णा दिलीप पाटील, अशोक पाटलांची लहान बहीण. लहान बहीण. काय करता आपण? मी BA आहे. BA ला आहे. आज या दिवाळीच्या वेळेला दादा घरी नाही, तर एक तर अतिशय स्पष्ट आलंय सगळ्यांशी बोलल्यानंतर की अशा अनेक दिवाळी होत्या, रक्षाबंधन होतं की जेव्हा दादा घरी नव्हते. मी खूप मिस करते माझ्या भावाला. खूप आठवण येते त्यांची. काय करता मग आठवण आल्यानंतर? काय आठवण आल्यानंतर आता काय करायचं, तेवढं जेवढी खंत वाटते तेवढा अभिमान पण आहे, कारण तो ते रक्षण, आमचं सगळ्यांचं रक्षण करतो. आपलं नाव? आनंदा सावंत. काय नातं आहे आपलं अशोक पाटील यांच्याशी? जावाई म्हणायचं आमच्या इथे. जावई आहेत ते. आपला जावई सैन्य दलात आहे आणि इतरांचे जावई सैन्य दलात नसतात, ते दिवाळीला छान घरी असतात. तुम्हाला अशा तुमच्यासारख्या अनेक शास्त्रांना ते भेटू शकतात, दिवाळीचे गोडधोड पदार्थ एकत्र बसून खाऊ शकतात. परंतु आपला जावई एकदाही गेल्या कित्येक वर्षात दिवाळी, दसरा, गणपती कधी घरी आलेलं नाही. काय वाटतं? आम्हाला ते अभिमान वाटतो देशाबद्दल. पण असं कधी वाटत नाही एकटेपणा, खंत आपल्या मुलीला, आपल्या मुलीच्या घरी दिवाळीला तिचा नवरा नाही म्हणून वाटते, तर खंत वाटते. खंत वाटते. आपलं नाव? भारती. भारती. सासूबाई. सासूबाई. जेव्हा लग्न झालं आपल्या मुलीचं, त्यावेळेला एकाही दिवाळीच्या दिवशी आपला जावई घरी येऊ शकणार नाही असं कधी वाटलं होतं आई? नाही, यालाच नाही. हो नाही आला एकदाही? हो. काय वाटतं? वाईट वाटतंय. जावा यावं, जेवावा असं वाटतंय. देशासाठी लढत्यात. आज जर आपले जावई घरी आले असते तर काय काय गोडधोड करून खाऊ घातलं असतं? तो सगळं घातलं असतं रे. काय घातलं असतं? लाडू स्वतःच्या हाताने केले असते. सगळं. पण आज ते घरी नाहीत. होय, गोड वाटत नाही आम्हाला. गोड वाटत नाही अन्न. लाडवाचा घास नाही. घशाखाली उतरत नाही. नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो. आपलं नाव? मी सीमा संदीप वारके, मजरे कासरवाडा, अशोक पाटील यांच्या मेहुणी. आज आम्ही सगळी एकत्र आहे. आज इथे आमचे दाजी नाहीत, याचंच मला वाईट वाटतं आहे. कुठलाही कार्यक्रम असला की दाजी नसतात. आम्ही तिघी बहिणी एकत्र असतो. आमचे भाऊ, असं आमचं छोटं कुटुंब, आई वडील असून त्या सगळ्यात आमचे दाजी नाहीत, याचा मला वाईट वाटतं. कुठलाही कार्यक्रम असला तर आमचे दाजी सोबत नाही. आमची बहीण एकटी आहे
आमच्या बहिणीच्या डोळ्यात ज्यावेळी अश्रू येतात त्यावेळी आमचेही अश्रू भरून येतात. पण तो याचाच मला अभिमान वाटतोय की आज आपले दाजी बाँड्रीवर देशासाठी लढत आहेत, याचाच अभिमान आहे. आणि सर्व बाँड्रीवर सैनिक लोकांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र. प्रेक्षक, आपण पाहतोय की एक कुटुंब किती नात्यांनी घट्ट बांधलेलं असतं. त्या नात्यांनी बांधलेल्या घट्ट अशा कुटुंबामध्ये आपल्या बहिणीच्या घरी तिचा नवरा नाही, तो सैन्य दलात लढतोय असं पाहिल्यानंतर सण साजरे करताना सुद्धा किती हळुवारपणा नात्यांमधला उलगडला जातोय. दादा, आपलं नाव? माझं नाव संजय पाटील. मी अशोक पाटलांचा लहान भाऊ. काय करता आपण? मी शेती करतो. शेती करता. आज आपले मोठे बंधू इथं तुमच्याबरोबर ह्या सगळ्या दिवाळीचा आनंद, घराघरात खूप रोषणाई होते आहे, गोडधोड पदार्थ केले जात आहेत, रांगोळ्या आहेत, आकाशकंदील लावले जात आहेत, दीपज्योती आहेत सर्वत्र. आज तुमच्याही घरात, परंतु तुमचे भाऊ इथं नाही आहेत. प्रथमतः आम्ही जी 24 तासचा आभार मानतो की त्यांनी आमच्या म्हणजे आठवणींना परत उजाळा दिलेला आहे. आणि मला अभिमान पण आहे की माझा बंधू देशाचे रक्षण करत आहे कारगिलमध्ये आणि पाक सीमेवर पहारा देत आहे आणि आम्ही इथं दिवाळी साजरी करतो. पण त्यांना मी खूप मिस करता. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या वातावरणात आत्ता आपले पती अशोक पाटील सीमेवर लढतायत, तिथलं वातावरण म्हणजे उणे 15 उणे 20 अशा प्रकारचं तापमान, तिथलं खडतर जीवन, याच्याविषयी कधी तुमच्याशी बोलतात का होते? बोलतात. काय सांगतात तिथल्या परिस्थितीविषयी? तिथं अगदी आता बर्फ पडायला चालला आहे आणि अगदी थंड वातावरण आहे आणि डोळ्यात 24 तास त्यासनी तेल घालून ड्युटी करावी लागते. तुम्हाला कल्पना आहे झोपताना सुद्धा त्यांच्या बाजूला त्यांना AK-47 घेऊन झोपावं लागतं? बाजूला ते आपले हत्यार असते, तेच आपली फॅमिली म्हणून समजतात आणि ऑन ड्युटी तास ते 24 तास ड्युटी करतात. आपल्या बाजूला असलेलं हत्यार हीच आपली फॅमिली समजून ड्युटी बजावणारे जवान आहेत ना, म्हणून आम्ही आमच्या घरात दिवाळी साजरी करू शकतोय. या कुटुंबाचा त्याग किती आहे बघा मोठा. या कच्च्या बच्च्यांनी एकाही दिवाळीला, दसऱ्याला, गणपतीला, या बहिणींनी एकाही रक्षाबंधनाला आपल्या भावाला, वडिलांना घरी पाहिलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त या कुटुंबानी आणि या अशोक पाटलांनी त्याग केलेला आहे फक्त. आणि त्या त्यागाच्या वरच आमच्या या रोषणाईचे सगळे इमले उभे आहेत. मी सरिता सागर पाटील, अशोक पाटलांची भावजं. ते सीमेवर आहेत याचा मला खूप गर्व आहे, खूप अभिमान वाटतो. आपण? मी अशोक विष्णू पाटलांचा थोरला भाऊ. आपला धाकटा भाऊ सैन्य दलात जाईल असं कधी वाटलं होतं का? बाबांचं स्वप्न होतं ते, जय जवान जय किसान, एक शेतकरी करायचा, एक जवान करायचा. ते साकार करण्यासाठी लहान भावानं मला अगोदरच सांगितलेलं होतं, दादा तुझं तू शेती बघ, माझं मी सीमेवरती जाणार आणि देशासाठी काहीतरी करून दाखवणार. ही तिची जिद्द होती. सुट्टीवरती कधी जरी आला तर मागं तेवढे 4 दिवस राहून व्यवस्थित आहे असं दाखवून जरी येथून चालला असला तर पाठीमागं फिरून बघत नाही. प्रेक्षको, ऐकताय तुम्ही, काळजाला घरं करणारे हे शब्द आहेत. अस्सल भावना काय असतात ना, त्या रोजच्या रोज TV सिरियल बघणाऱ्या माणसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं असं काहीतरी आत्ता तुम्हाला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. आपलं नाव? माझं नाव राजेंद्र पाटील. मी त्यांचा चुलत भाऊ. आपला चुलत भाऊ कधी काळी सैन्यात जाईल असं वाटलं होतं का? त्याने ठरवलंच होतं की सैन्यात जायचं आहे. त्यांनी ठरवलं होतं सैन्यात जायचं आहे. क्या बात आहे. परंतु अशा एकाही दिवाळीला ते घरी नसतात, दसऱ्याला घरी नसतात. नाही, आता दिवाळीला नाहीत ते, पण ज्यावेळी ते येतील आमच्या इथं, तीच आमच्यासाठी दिवाळी. अरे वा. मग ते जेव्हा येतील तेव्हाच हे घर पुन्हा खऱ्या अर्थाने आनंदाने उजळून निघतं. ही आमची कोरडी दिवाळी म्हणायची. ही कोरडी दिवाळी आहे. बोल. मी आदित्य सागर पाटील, मी त्यांचा पुतण्या. काय व्हायचंय बाळ तुला मोठेपणी? देशासाठी. मी समजू शकतो तुझ्या भावना. काय व्हायचंय तुला? प्रेक्षको, आपण पाहताय त्याग करणाऱ्या घरातल्या भावना किती सच्च्या असतात. ते त्याग करणाऱ्या घरातल्या भावना लहान मुलांच्या हृदयात सुद्धा कशा पोचलेल्या असतात. आपले काका हा दिवाळीचा सण साजरा करायला आपल्या बरोबर नाहीत. एक भाऊ सांगतोय की आमचे भाऊ जेव्हा येतात तीच खरी आमच्यासाठी दिवाळी असते. एक पत्नी सांगते की त्यांच्यासोबतचं हत्यार हेच त्यांचं सीमेवरचं कुटुंब असतं.
एक सासू सांगते की एक गोड पदार्थ गळ्याखाली उतरत नाही आणि या लहानग्याला बोलता येत नाही. कितवीत आहेस बाळ तू? 6वी. 6वीत. तुला पण सैनिक व्हायचंय? होय. नक्की? खूप मेहनत करणार? करणार. खूप मोठा होणार? होणार. अशोक दादासारखा मोठा होणार? आता प्रेक्षक आपल्या आजूबाजूला असले कुटुंब, मुलं पहा आणि या कुटुंबातला हा अस्सल आनंद पहा. यांच्या घरात दिवाळीचा आनंद फुलावा म्हणूनच हा खास उपक्रम आम्ही घेऊन आलोय. आपला सैनिक, आपली दिवाळी. या घरात तुमच्या साक्षीनं मी पणत्या लावणार आहे, रांगोळी काढणार आहे, संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात दिवे लावणार आहेत, आकाशकंदी लावणार आहे. अगदी तोरण तुमच्या आमच्या घरात असतं तसं स्वतः झी 24 तासचे सर्व कर्मचारी माझ्यासोबत लावणार आहेत. चला तर अशोक पाटील यांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करूया. अशोक पाटील यांच्या घराबाहेर आपण या दिवाळीच्या सणानिमित्त रांगोळी काढली, पणत्या लावल्या, आकाशी कंदील लावले, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आज त्यांच्यासाठी खास झी 24 तास तर्फे मी फराळ घेऊन आलोय आणि हा दिवाळीचा आनंद फराळ घेऊन मी साजरा करणार आहे. फराळाचं ताट सजलेलं आहे, सगळे कुटुंबीय इकडे आहेत आणि त्यांच्यासोबत हा फराळ खाता खाता आपण अशोकरावांविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. ताई घ्या लाडू, घ्या. तुमचा दिवाळीतला सर्वात आवडता पदार्थ कोणता आणि अशोकरावांचा? सर तुम्ही आत्ता जी हातात प्लेट दिली तीच आमच्या मिस्टरांची आवडते. क्या बात आहे. बेसनचा लाडू त्यांच्यासाठी शेवटचा कधी केला होता जेव्हा ते हजर होते तेव्हा? ते आत्ता बरोबर 6 महिने झाले ड्युटीवर आहेत आणि मे महिन्यात येऊन गेले, त्यावेळी मी त्यांना हा बेसनचा लाडू पॅकिंग म्हणून सोबत दिला. म्हणजे ज्यावेळी आपले अशोकराव घरी येतात तीच तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने दसरा आणि दिवाळी असते. त्यावेळी आपण हे लाडू केलेले होते. आपलं लग्न झालं त्यावेळेला आपल्याला कल्पना होती की आपला पती असे 6-6 महिने वर्ष बाहेर असतील, एकाही सणावाराला घरी नसतील? सर ज्या अर्थी सैनिक आहेत त्या अर्थी त्यांना ड्युटी सीमेवर करावीच लागते. म्हणजे वर्षातून त्यांना फक्त 2च सुट्ट्या मिळतात आणि इतर वेळी ते सीमेवर कार्यरत आहेत. ही मला कल्पना होती. तुम्हाला कल्पना होती. आपल्या मुलांनी कोण व्हावं असं वाटतं आपल्याला? सर ज्या अर्थी त्यांचा पप्पा आता सीमेवर लढतात त्याच अर्थी माझा मुलगा पण सीमेवर सैनिक म्हणून जावा अशी माझी इच्छा आहे. हा काय वाटतं तुला, बाबांसारखा सैनिक होणार? खूप कष्ट करावे लागतील त्याकरता. नक्की करणार? काय आवडतं तुला? काय आवडतं यातलं सांग मला. हा घे ना मग घे. काय आवडतं? शेव? शेव आवडते? मग लाजतो कशाला? घे 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 बाळ, घे घे. आजी आजी भरवते बघ तुला. आजी त्याला भरवा घास, आजी त्याला घास भरवा. वाह क्या बात है, क्या बात है. ताई तुला काय आवडतं? बेसनचे लाडू. बघ तुमच्या सगळ्यांसाठी बेसनचे लाडू करून घेऊन आलोय. घे. या दिवाळीच्या दिवशी तोंड गोड कर. सर्वात तुझी आवडता विषय कोणता शाळेतला? हा गणित.
गणित विषय आवडतो तुला सर्वात. मोठं होऊन कोण व्हायचंय तुला? सैनिकच व्हायचं. तुला पण सैन्यात जायचंय बाबांसारखं? होय, कारण बाबांना पोलीसमध्ये भरती व्हायचं माझ्यासाठी. तुला ही अशी धाडसाची खूप आवड आहे? भीती वाटत नाही कशाची? क्या बात आहे. आपल्यासोबत त्यांच्या सासूबाई आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. परंतु त्याच्या आधी अशोकरावांच्या आजी, वयोवृद्ध आजी या ठिकाणी आहेत. नमस्कार करतो आजी. आजी, तुमच्यासाठी हे बेसनचे लाडू घेऊन आलोय. पहिले दिवाळीच्या दिवशी आजी तोंड गोड करा. घ्या घ्या. आपला नातू अशोक याच्याविषयी काय सांगाल? लहानपणी तुमच्या नजरेखालीच तो लहानाचा मोठा झाला. काय सांगाल? स्वभाव चांगला आहे त्याचा. मग सांगितलं येतोय 12 तास. आई कशी आहेस म्हणून मी म्हणतो चांगली आहे. तू बाबा कसा आहेस? मी आई चांगला आहे. या दिवाळीच्या दिवशी आपला नातू आपल्या बरोबर नाही. काय वाटतं आजी? वाट ना तर खरं वाटून करायचं काय? 12 मुलगा व्हायने. आपला नातू देशासाठी खूप मोठा पराक्रम गाजवतोय. भारत पाक सीमेवर लढतोय. संपूर्ण महाराष्ट्राला आजी त्याचा खूप खूप अभिमान आहे. काय वाटतं आपल्याला? वाटतंय की. आई, आज जर मुलगा घरी आला असता तर त्याच्यासाठी यातला कुठला पदार्थ स्वतःच्या हाताने केला असता? तो सगळाच करून घालित. सगळाच? ज्या वक्ताला भरती झाला त्या वक्ताला त्याला गमत नाही म्हणून 15 दिवसाला आम्ही जायचो. पिशव्यात 4 दिवस मी सगळं घरात बनवितो. स्वतः बनवायचं. रासारी बनवायचं, शेताकडे यायचं आणि घेऊन जायचं. 15 दिवसाला ठेवले आणि आम्ही तिथे. आणि माझ्याच मुलग्याला नाही, भोवतेने सगळी मुलं अशी बसायची. आई करीत सगळ्यांनी भाकरी बिकरी मटं बिटण करून सगळ्यांनी पोरासनी दही भात टर्निंगच्या वरी. ज्या वक्ताला कसम दिली त्या वक्ताला माझा नमून मी शपथ दिली. त्यापासून माझ्या नेत्राला झोप नाही, झोपच उडाली. माझा असून माझा का नाही? मला कल्पना आहे तुमच्या भावना. बोला. बस आज हा कार्यक्रम अशोकराव बघत असतील, काय सांगाल त्यांना? सांगणार की आनंदाची गोष्ट केली बोल तूच नाहीस लेखा त्यात म्हणून. आई, मी तुमच्या भावना समजू शकतो. माझा मालक मेला तर माझा लोक इथं नाही. इमानंद रक्षेशनला आला. पण मला कल्पना आहे तुमच्या भावनांची. परंतु या कुटुंबानी दाखवलेले धैर्य अतुलनीय आहे. याचं कारण आज तुमच्या अशोकमुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या घराघरात दिवाळी साजरी होते. मी स्वतः कारगिलला गेलो होतो तेव्हा अशोकरावांना भेटलो होतो. किंबहुना कारगिलला गेल्यानंतर जो पहिला जवान मी पाहिला तो म्हणजे आपले अशोकराव होते. आणि त्यावेळेला खूप माझी छाती अभिमानानं भरून आली होती की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला एक सुपुत्र बहिणीसाठी सांगताना त्याला हुंका फुटत नव्हत्या. राखीच्या वक्ताला बांधताना बरोबर. तेव्हा आम्ही ते बघित आहोत टीव्हीला सगळं. त्याच्या लहानपणची काय आठवण सांगाल? खूप खोडकर अशोक. लय वांड. हो ना? होय. आणि आता मी तेच आहे. हे तसंच मुलगा आहे. हो का? होय. कुणाला बदत नाही. हो ना? आणि तो आता सुट्टीवर इकडे यायचा झाला तर आमच्या पोटात काळीच नाही. शांतपणाने जिथं वागतोय तसा जिथं वागाय. हो ना? खूप इथे आल्यानंतर पण त्यांचं काय 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 चालू असतं. चालू म्हणजे भांडणं बिणं काय नाही. आमचं काय सोसत नाही त्याला. असंच करतात तसंच करतात, दुसरं काय भानगड नाही. पसंत काहीच नाही. असेच जे अनेक सुपुत्र आहेत अशोक सारखे आता सीमेवर लढतायत ते आमच्या मुलग्यावानीच. आता मध्ये चंदू धरला म्हणून ते बातमीला जावी ती. पाकिस्तानच्या सीमेला गेलेला ते तर आम्ही इकडे त्याला कळकळायला लागला. आपला मुलगा तसा तो मुलगा की जनता आता तिकडे ते आम्हाला इथे करायला गेलाय तर ते कशा करत्या गेल्या तिकडे. आमचं दही असतंय तसंच त्यांचं बी असतंय. की आजची आता अटॅकनं मिळते तसंच आमचं बी आहे. आई, या तुमच्या भावना आणि जो आपल्या रक्ता नात्याचा नाही, आपल्या गोतावळ्याचा नाही, ज्याला त्या चंदूला तुम्ही पाहिलेलं नाही, तो चंदू जेव्हा पाकिस्तानच्या सरहद्दीत पकडला गेला त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये
ज्या भावना आहेत टीव्हीत बघून रडलो आम्ही बघताना त्या चंदूला. आणि बातम्या लागल्या की आमचं हे नसतं इथं, दुसरं काय जेवण बिवून काय आम्हाला हेच नसते. बातम्या बघित बसायचं, ते सांगित नाही आम्हाला काय इकडे ठीक आहे हे आहे म्हणून तेवढंच सांगते, दुसरं काय सांगित नाही. प्रेक्षको, आपण पाहिलंय की एका कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष, एक कर्तृत्वान मुलगा, एक कर्तृत्वान सैनिक, एक काळजी घेणारा बाप आणि त्याहीपेक्षा जावई आणि कोणाचा तरी अत्यंत लाडका पती दिवाळीच्या वेळेला जेव्हा लढत असतो तेव्हा त्या घरामध्ये दिवाळीचे पदार्थ करताना सुद्धा कुठेतरी हृदयाचा एक कोपरा, मनाचा एक कोपरा त्या न पाहिलेल्या कारगिलच्या किंवा न पाहिलेल्या सियाचीनच्या बॉर्डरवर असतो, कारण तिथं कुठेतरी तो लढत असतो. म्हणूनच तुमच्या आमच्या घरामध्ये ही अशी दिवाळी साजरी होत असते. आपण त्यांचे सासरे, आपला जावई सैन्य दलात आहे, आपला जावई असं दिवाळीला वगैरे दसऱ्याला नसतो, काय असतो, याच्याविषयी काय सांगाल? याच्यावेळी आम्हाला जरा दुःख वाटतंय. आमच्या लेकीला यशनी जरा बरं वाटत नाही. आज 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 झी 24 तास तुमच्या घरी आलं, दारात रांगोळी, दिवे लावले, आकाशकंदील, फराळ घेऊन आलोय, आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत. काय सांगाल या क्षणाबद्दल? आम्हाला बरे वाटले. जी टीव्हीचे आभार मानतो. हा क्षण कसा आहे? असा हा क्षण कधी आयुष्यात येईल असं वाटलं होतं आपल्या? नाही वाटलं. संपूर्ण महाराष्ट्र आज बघतोय तुम्हाला. कधी वाटलं होतं असं? नाही, हा क्षण कधीच येणार. आई, कधी वाटलं होतं असं? नाही, तुम्हीच आमचं लेख. आज हे तुम्हीच केलं, माझ्या थोरल्या जावयानेच केलं म्हणायचं. आज घेऊन आलं सर तुम्ही, आमचं जावायचं आहे. आज लोकच तो आमचा थोरला जावाय, तो आमचा लोकच आहे हो. खरं आम्हाला बरं वाटत नाही, हेच म्हणायचं, दुसरं काय नाही. आपण त्याला लहानपणापासून मोठा होताना बघितलाय. आज इतका पराक्रम गाजवताना एक या भागातला एक सुपुत्र, त्याच्या लहानपणच्या काय आठवणी सांगाल? कधी असं वाटलं होतं की सैन्यदलात अशा प्रकारची कामगिरी बजवेल? असं वाटलं नव्हतं, पण अशोक हा आज काय मेरुमानी ठरला उंदरवाडीचा. त्या उंदरवाडी गावामध्ये सैनिकांची संख्या कमी आहे तशी. तो गेल्यानंतर 1-2 परत भरती झाली. पण आजची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी याचा आदर्श घेऊन सैन्यामध्ये दाखल होईल अशी एक अपेक्षा आहे. या गावामध्ये शैक्षणिक उठाव व्हायला लागला आहे. तसं छोटेखानी गाव आहे. इथं शिक्षकांची संख्या खूप आहे, पण सैन्य दलातील संख्या कमी आहे. आजचा हा तुमचा झी टीव्हीचा आभार मानायला पाहिजे, कारण अशा प्रकारचं प्रक्षेपण तुम्ही या ठिकाणी करत असल्यामुळं इथले जे तरुण रक्त आहे त्या तरुण रक्ताला एक प्रोत्साहन मिळेल आणि त्या मुलाने अशोकचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे लोक सैन्यात दाखल होतील. आपण जसे या गावात राहता तसं आजूबाजूचा समाज देखील बघताय. आज अनेक ठिकाणी समस्या आहेत, जातीपातींचे भेद वाढत चाललेले आहेत, परंतु सैन्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठली जात पात धर्म पंथ काहीही नसतं. तुम्ही फक्त आणि फक्त भारतीय असता आणि भारतीय सैन्य दलाचे जवान असता. काय सांगाल याबद्दल? या देशाची एकात्मता तिथंच टिकलेली आहे. सैन्यामध्ये असतानाच एकात्मतेचा वाढ होते. बंधुभाव काय हे त्या ठिकाणी कळतं आणि माया किंवा प्रेम कशाप्रमाणे सांभाळायचं असतं हे सुद्धा सैन्यातच लोकांना कळून येत असतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं सैन्यामध्ये दाखल होणं हे सर्वस्व जीवनाचं ध्येय असावं तरुणांचं ध्येय असलं पाहिजे. आठवणींचे असेच अनेक अलवार पट आपण हळुवारपणे उलगडणार आहोत. ताई, मला सांगा, जेव्हा आपल्या मुलांचा जन्म झाला दोन्ही, त्यातल्या कुठल्या कार्यक्रमाला अशोकराव होते का हो? सर, ज्यावेळी मुलगीचा जन्म झाला त्यावेळेला ते हजर होते. तिचं बारसं वगैरे केले त्यावेळी ते इथं उपस्थित होते. पण ज्यावेळी माझा मुलगा जन्माला आला त्यावेळी मी त्यांची वाट बघितली. ते 6 महिने या नव्हते. परत आम्ही फोटो पाठवला त्यांना तिकडे. फोटोच त्यांनी तोंड बघितले आणि 6 महिन्यानंतर ते घरी आलेत आणि आपल्या बाळाचं तोंड बघितले. प्रेक्षको, असे अनेक क्षण मी उलगडत जाणारे आणखीनही बऱ्याच गोष्टी या कुटुंबासाठी झी 24 तासच्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्या आहेत, त्याही आपण त्यांना देणार आहोत.
जेव्हा आम्ही आपला सैनिक आपली दिवाळी हा उपक्रम राबवायचा ठरवला तेव्हा मीच नव्हे तर माझे सर्व कर्मचारी अगदी मनापासून, मग ते तोरण करणं असो, पणत्या तयार करणं असो, एवढंच काय तर दीपावलीचं अभिष्टचिंतन करणारा हा एक ग्रीटिंग कार्ड, हे एक शुभेच्छा पत्र आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सही केलेलं आज त्यांच्या पत्नीला आमच्या भावना व्यक्त करताना देताना मला खूप आनंद होतोय. घ्या. तसंच आपल्या भावना चित्रकार कुंचल्यातून व्यक्त करतो. सैनिकी जीवनाला, त्यांच्या धैर्याला आणि या उपक्रमाला सलाम करणारी सुंदर चित्र यात काढलेली आहेत, ती देखील मी त्यांना आता देतोय. ही दिवाळी आपणा सर्वांची सुखसमृद्धीची जावो. आज दीपावलीच्या शुभसमयी सारे राष्ट्र आपल्या सोबत आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आईसाठी एक आकर्षक भेट आपण घेऊन येतोय. घ्या ताई. आई घ्या. धरा. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातर्फे ही त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट. एक प्रकारे या कुटुंबावर सिद्धिविनायकाचे आशीर्वाद कायम राहावेत ह्याकरता एक प्रतिकात्मक भेट. प्रेक्षको, कशी वाटली ही दिवाळी? मला तर खऱ्या दिवाळीचा आनंद लाभला. खरं सांगतो, इतके वर्ष आप्तेष्टांबरोबर दिवाळी साजरी करत असतो, परंतु ही दिवाळी माझ्यासाठी स्पेशल होती. कारण माझ्या सुखासाठी लढणारा, माझ्या शांती समाधानासाठी लढणारा कोणीतरी आज सीमेवर लढतोय. त्याचे कुटुंबीय इथे एकटे होते. त्यांच्या आयुष्यात 4 आनंदाचे क्षण यावेत म्हणून दिवाळी इथे येऊन आम्ही रांगोळ्या काढल्या, पणत्या लावल्या, आकाशकंदील लावले. हे गोडाधोडाचे पदार्थ, या सगळ्या भेटवस्तू, आईंसाठी शाल, इतकंच काय तर त्याच्या सगळ्या आठवणी आम्ही त्यांच्याशी शेअर करत होतो. खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्यात ही खरी दिवाळी आली. पण हे इथेच थांबता कामा नये. प्रेक्षको, तुमच्या आसपास असे अनेक सैनिक राहत असतील. त्या सैनिकांच्या घरी तुम्ही अशा प्रकारे खऱ्या दिवाळीचा आनंद प्रत्यक्ष जाऊन द्विगुणित करू शकता. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही दिवाळी ही अशी आनंदमय करू शकता. जा, त्यांच्या घरी जा, रांगोळ्या काढा, पणत्या लावा, फराळाचे पदार्थ घेऊन जा आणि खऱ्या अर्थानं दिवाळीच्या क्षणांचं औक्षण करा. हा उपक्रम केवळ झी 24 तासचा नाही, ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. आपला सैनिक, आपली दिवाळी. जय. जी 24 तास एवं जी मीडिया की पूरी टीम के द्वारा अपना सैनिक अपनी दीपावली जैसे राष्ट्रभक्ति के से ओतप्रोत इस अभियान को लेकर मुझे बेहद प्रसन्नता है और मैं बहुत गर्वान्वित महसूस कर रहा हूँ. आपके घर के आसपास यदि जो भी कोई सैनिक रहता हो, उसके घर में जाकर उन्हें कोई उपहार देकर उनके साथ उस खुशी में शामिल होकर उनके घर में कोई रंगोली बनाकर या किसी न किसी प्रकार से दिवाली उनके साथ मनाएं या उनको अपने यहाँ लेकर आएं, उनके साथ दिवाली मनाएं, जिससे कि उनके भी, हमारे सैनिकों के परिवारों के चेहरे पे भी कुछ मुस्कान आ सके. एक भारतीय नागरिक के रूप में जो हम और आप हैं, हमें अपने सैनिकों और उनके परिवार के साथ खड़े होकर उनका बल, उनका मनोबल बढ़ाना चाहिए. ऐसी मेरी आपसे प्रार्थना है, अपेक्षा है. जय हिंद. झी 24 तास रहा